राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज 28 जून 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय देवळी इथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला। यावेळी देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी उपस्थित राहून बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ केला। यावेळी बोलताना आमदार राजेश बकाने म्हणाले की भारत आज पोलिओमुक्त देश असला तरी जगातील काही देशांमध्ये पोलिओचे रुग्ण अद्यापही आढळून येत आहेत। त्यामुळे या आजाराचा धोका पूर्णपणे टळलेला नाही। प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब आवर्जून पाजावेत। आपल्या मुलांच्या निरोगी व सुरक्षित भविष्यासाठी हे लसीकरण अत्यंत आवश्यक आहे। यावेळी त्यांनी 2 थेंब जीवनाचे, पोलिओमुक्त भारताचे हा संदेश देत सर्व पालकांना आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रावर जाऊन प्रत्येक बालकाचे लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिडवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोटी श्रीवनैरा शिवन, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयुरी चोरे, अधिपरिचारिका ममता इंगोले, तालुका आरोग्य सहाय्यक श्री बी.एन. कनेर तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार असून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले आहे। या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुख, वर्धा।